नमस्कार, मी शेतकरी पुत्र अशोक वायभट महान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. परत एकदा आपण हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवत आहोत की बरेच लोकांचे मला कमेंट्स फोन येत होते की सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय, त्या योजनेबद्दल सर्वांना अपेक्षा होती की आम्हाला सरांकडून माहिती पाहिजे. तर आज आपल्या लिंबागणेशचे पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर आपल्या सोबत आहेत. सरांचा थोडा परिचय करून द्या. सर, आपला परिचय थोडासा द्या. नमस्कार, माझं नाव अभिजित चादर. मी लिंबागणेश मध्ये पोस्ट मास्तर या पदावर काम करत आहे. ठीक आहे. तर सरांना आपण आवर्जून बोलवलंय. सरांचा ऑफिसचा टाइम संपलेला. सरांना म्हणलं एक 10 मिनिट आमच्यासाठी द्या. आम्हाला काही आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती विचारून ती लोकांपर्यंत पोहोचायची आहे. तर सर, आम्हाला प्रथम सांगा, सुकन्या समृद्धी योजनेचे थोडक्यात स्वरूप सांगा की जेणेकरून लोकांना समजेल की सुकन्या समृद्धी म्हणजे काय. बरोबर. सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र शासनाची गोरगरीब जनतेसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरामध्ये जे लहान मुलगी जन्माला येते त्यांच्या भविष्यासाठी ही योजना सरकारने राबवलेली आहे. तर ही योजना फार जुनी आहे. आपल्या भरपूर लोकांना या योजनेची माहितीच नाहीये. ही योजना लहान मुलींसाठी आहे आणि खूप चांगली योजना आहे त्यांच्या भविष्यासाठी. ही योजना चालू करण्यासाठी तर त्या लोकांना समजा त्याचं खातं उघडायचं असेल किंवा पैसे भरायचे असतील तर प्रथम सांगा, खाते उघडण्यासाठी त्यांना किती पैसे मोजावे लागतात समजा. असं काही नाही. आपण हे खातं चालू करण्यासाठी, लहान मुलीचं खातं चालू करण्यासाठी आपण 250 रुपयापासून हे खातं चालू करू शकतो. खातं चालू करण्यासाठी आपल्याला मुलीचा जन्म दाखला, तिच्या आई वडिलाचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 3 फोटो हे डॉक्युमेंट आवश्यक आहे. तर ज्या वेळेस तुम्ही खातं ओपन करता सर, सुकन्या समृद्धी योजनेचं खातं ओपन केल्यापासून त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कधी करायची, किती वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकतो, याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या सर. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बरोबर. सुकन्या समृद्धी योजनेची स्कीम अशी आहे की 0 ते 10 या वयोगटातील लहान मुलींचं आपण हे खातं त्यांचे पालक चालू करू शकतो. बरोबर. खातं चालू केल्याच्या दिनांकापासून, खातं उघडल्याच्या दिनांकापासून पुढे 15 वर्ष आपल्याला त्या खात्यामध्ये पैसे भरत राहायचे. त्या मुलीच्या नावावर आपल्याला जेवढी आपली ऐपत असेल त्याप्रमाणे त्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे पहिले 15 वर्ष. ती 15 वर्ष पूर्ण झाले की ते खातं क्लोज होतं किंवा तुम्ही त्याच्यात पैसे भरू शकत नाही. तिथून पुढे 3 वर्षासाठी ते खातं फ्रीज राहतं. बरोबर. खातं ओपन केल्याच्या दिनांकापासून बरोबर 18 वर्षानंतर जे काही तुमची रक्कम साचली व्याजासहित, बरोबर, त्यातली 50% रक्कम तुम्ही तिच्या शिक्षणासाठी उचलू शकता. 50% रक्कम 50% रक्कम काढू शकता 18 वर्षानंतर. आणि 21व्या वर्षानंतर पूर्ण मॅच्युरिटी जेवढी काय तुमची अमाऊंट तुम्ही 15 वर्षामध्ये त्यात जमा केलेली आहे ती व्याजासहित पूर्ण तुम्हाला मॅच्युअर होऊन जाते. पण आपण त्याच्यामध्ये जे पैसे ठेवणार आहेत, ज्यावेळेस आपण खातं ओपन करतो, खातं ओपन केल्याच्या नंतर जी बी लोक इन्व्हेस्टमेंट करतील, जी थोड्या स्वरूपामध्ये किंवा कोण जास्त स्वरूपामध्ये करेल, ती महिन्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागते का वर्षामध्ये कधी पण त्या अकाउंटवरती आपण पैसे भरू शकतो. सुकन्या योजनेचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्हाला बंधनच नाही की तुम्हाला महिन्या जायचंय आणि त्या खात्यामध्ये पैसे भरायचे. बरोबर. आज तुमच्याकडे 100 रुपये आले, तुम्ही 100 रुपये भरू शकता. कधी 10,000 आले, 10,000 भरू शकता. तुम्ही कमीत कमी एका वर्षामध्ये, एका आर्थिक वर्षामध्ये 1,000 ते 1.5 लाखापर्यंत तुम्ही त्या खात्यामध्ये पैसे जमा करू शकता. जास्तीत जास्त 1.5 लाख, कमीत कमी 1,000 रुपये तुम्हाला भरावेच लागतील तेव्हा ते खातं चालू राहतं. ठीक आहे. तर लक्षात असू द्या, 1,000 रुपयापासून ते जास्तीत जास्त आपण 1.5 लाख रुपयापर्यंत आपण त्या खात्यावर आपले पैसे जमा करू शकतो एका वर्षामध्ये. तर ठीक आहे सर, हे जे खातं आहे किती दिवसापर्यंत चालू राहतं, याची मॅच्युरिटी काय असते. मी त्या आधी सांगितल्याप्रमाणे की 15 वर्ष तर तुम्हाला खातं काढल्याच्या दिनांकापासून पैसे भरायचे. तिथून पुढे 3 वर्ष फ्रीज आणि तिथून पुढे 3 वर्ष मॅच्युरिटी, म्हणजे हे 21 वर्षाच्या कालावधीचं खातं आहे. 21 वर्षाच्या कालावधी. उदाहरणार्थ असं समजा की तुमची मुलगी आज जन्मली आणि तुम्ही पहिल्या वर्षात तिचं खातं काढलं. बरोबर. तर ती 15 वर्ष पैसे भरणार, म्हणजे ती एक 9वी-10वी पर्यंत जाईल. बरोबर. तिचं 12वी पास आउट होणं आणि तिचं 18 वर्ष पूर्ण होणं म्हणजे तुम्हाला अर्धे पैसे भेटतील. उदाहरणार्थ तुम्ही 5-6 लाख रुपये त्या 15 वर्षात तिच्या खात्यात साठवले. बरोबर. इकडे ती 12वी पास आउट होईल, तिचे 18 वर्ष पूर्ण होतील, तिला अर्धे पैसे भेटतील. आणि तिच्या लग्नाचं वय 21 होईपर्यंत तुम्हाला पूर्ण मॅच्युरिटी भेटते. म्हणजे ते पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्याने, जिथं मेन काम असतात शेतकऱ्यांचे, लग्नाचं म्हणा, शिक्षणाचं म्हणा, त्यावेळी तुम्हाला उपयोगाला येतात. ठीक आहे. तर जास्त फायदा हा मुलींसाठी आहे, कारण मुलींसाठी शासन योजना राबवत आहे. 0 ते 5 वर्षापर्यंत ज्या मुली त्यांना जास्त फायदा होतो. कारण की काय विषय असा आहे की ज्या वेळेस शेतकरी असेल किंवा पालक असतील 10वी 11वीच्या ह्या वेळामध्ये आपल्या मुलींचे लग्न करतात. तर जे मुलगी जन्माला आली, आजच निर्णय घ्या, ज्यांना मुलगी जन्माला समजा कन्यारत्न प्राप्त झाला असेल असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि आताच नाही, लगेच त्वरा करा, आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन योजनेचा लाभ घ्या.
आणि सर ह्या योजनेसाठी व्याजदराचा प्रकार काय, व्याजदर किती असू शकतो? व्याज दर प्रत्येक आर्थिक वर्षाला चेंज होतो, पण तो कमी तर कधी होतच नाही. मागच्या आर्थिक वर्षामध्ये 22-23 मध्ये 7.6% होता, तो आता चालू आर्थिक वर्षात 8% एवढा आहे. 8% एवढा व्याजदर आहे. तर समजा जी बी रक्कम आपण फॉर एक्झाम्पल एका वर्षामध्ये आपण समजा 10,000 रुपये त्या खात्यावरती आपण डिपॉझिट केलं, बरोबर, 10 वर्ष डिपॉझिट केलं, तर त्या 10,000ला समजा 10,000 रुपये डिपॉझिट केलं एका वर्षामध्ये, त्या 10,000ला किती व्याज भेटतं सरासरी? 8% हिशोबाने 8%. तर ज्या वेळेस 10,000 आणि दुसऱ्या वर्षी आपण 10,000 टाकतो, बरोबर, ते चक्रव्याढ व्याजाप्रमाणे त्याच्यावरती व्याज आहे. ते सरळ व्याज नाहीये किंवा काय नाही, ते चक्रव्याढाप्रमाणे त्याच्यावर वाढत जातं. व्याजावर व्याज. 10,000 रुपये त्याच्यामध्ये डिपॉझिट केलं तर ते 10,000चं व्याज आणि प्लस पुढच्या वर्षाचं असं 10,000 प्लस ते व्याजाला व्याज भेटणार आहे तुम्हाला. ठीक आहे सर. तर दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांनी मला विचारलं की ज्या वेळेस आपण अकाउंट ओपन करतो सुकन्या समृद्धी योजनेचं, तर प्रत्येक वेळेस जे पैसे आपल्याला जमा करायचे ते पोस्ट ऑफिस मध्ये जाऊनच जमा करावे लागतात का मोबाईलद्वारे? समजा आपण फोन पे, गुगल पे वापरतो, जसं आपण बँक मध्ये डिपॉझिट करतो, त्या संदर्भामध्ये काय आपली हे आहे का, युपीआय सर्व्हिस वगैरे काय आहे का? खूप चांगला प्रश्न होता हा. सुकन्या समृद्धीचं खातं काढलं की लोकांच्या मनात असा संभ्रम होऊ शकतो की मला पोस्टात जाऊनच पैसे भरावे लागतील. बरोबर. तर ते जुना काळ होता, आता मॉडर्न जमाना आलाय. बरोबर आहे. आमच्या पोस्टाचंच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं आहे. बरोबर आहे. ते डिजिटल खातं आहे. तुम्ही ते खातं खोलायचं, जसं तुमचं फोन पे, गुगल पे, तसं आमचं IPPBचं ऍप्लिकेशन आहे. ते ऍप्लिकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचं आणि त्याच्यावरूनच घरच्या घरी कुठं जिथं असाल तिथून बसून तुम्ही त्या सुकन्याच्या खात्यामध्ये प्रीमियम जमा करू शकता, डिपॉझिट करू शकता घर बसल्या. पोस्ट ऑफिसला जायची आवश्यकता नाही. तुमच्या मनात शंका असेल 6 महिन्यानंतर, वर्षानंतर जायचं पोस्ट ऑफिस मध्ये एंट्री करून आणायची. अगदी बरोबर आहे. आणि शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे सर की जे सुकन्या समृद्धीचं जे अकाउंट आहे हे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊनच ओपन करावं लागते का बाहेर काय फॅसिलिटी आहे त्याची ओपन करण्याची, त्याबद्दल थोडी माहिती द्या सर. बरोबर आहे. पोस्ट ऑफिसचं हे खातं चालू करण्यासाठी सुरुवातीला तर तुम्हाला तुमच्या गावातील पोस्ट ऑफिसलाच व्हिजिट करावं लागेल. संबंधित पोस्ट मास्टर असतील, पोस्टमॅन असतील, त्यांना भेटून तिथं कागदपत्र सादर करून एकदाच का तुमच्याकडे पुस्तक खात्यात आलं की तिथून पुढे तुम्ही मोबाईलवर भरू शकता. पण सुरुवातीला खातं चालू करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसलाच भेट द्यावी लागेल. ठीक आहे. तुमच्या गावातील जे संबंधित पोस्ट ऑफिस आहे तिथं भेट देऊ शकता. अगदी बरोबर. तर फर्स्ट टाइम ज्यावेळेस खातं आपल्याला खोलायचं असेल तर आपल्या जवळच्या गावामध्ये किंवा आपल्या बाहेर दुसऱ्या गावी जर पोस्ट ऑफिस असेल तर तिथे जाऊन आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा, म्हणजे व्हिडिओ आपल्या लक्षात येईल. जी बी योजनांची सरांनी माहिती दिली आहे खूप अनमोल माहिती आहे, कारण की ही माहिती कोणीही देऊ शकत नाही. परफेक्ट माहिती सरांनी आपला वेळ आपल्या चॅनलसाठी दिल्याबद्दल सरांचे मी आभार व्यक्त करतो. असेच नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवणार आहे, तर आपल्या महान मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद.